असं धुसर दिसायला लागतं, हे कॅटरॅक्ट सुरू होण्याचं लक्षण आहे. तर बरेच वेळा लोकांना लक्षातही येत नाही की त्यांना काही डोळ्यात प्रॉब्लेम आहे, कारण देवाने आपल्याला 2 डोळे दिलेले आहेत. बरोबर. तर एक डोळ्यात जर मोतीबिंदू असेल तर एक दिवस असंच फिरताना किंवा टीव्ही बघताना किंवा खिडकीतून बाहेर बघताना एक हात एका डोळ्यावर गेला चुकून, तर त्याला लक्षात येतं की अरे मला ह्या डोळ्यांनी दिसतच नाहीये, कारण हा सायलेंट आजार आहे. नवजात अर्भकालाही हा मोतीबिंदू असू शकतो. बापरे. आईच्या पोटात होणाऱ्या इन्फेक्शन्समुळे, लाईक रुबेला वगैरे, किंवा मी जसं आता सांगितलं की कोणाला बॉल लागलाय. आत्ताच आपल्याकडे कोविड होऊन गेलाय काही वर्षापूर्वी, आणि कोविड नंतर आम्हाला लक्षात आलं की खूप यंग लोकांना कॅटरॅक्ट झाले. मात्र आपण ते जुनेच विचार अजून मनात घेऊन आहोत की अरे मोती पिकल्यावरच करायला पाहिजे. पण इनफॅक्ट मोतीबिंदू पिकवण्याचे पण काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये, की मोतीबिंदू अति पिकला तर त्याच्यामुळे काचबिंदू म्हणजे डोळ्याचं प्रेशर वाढून आपल्या डोळ्याच्या नर्वला इंजुरी होऊ शकते, किंवा सर्जिकल कॉम्प्लिकेशन्स होण्याचं प्रमाण बरंच वाढतं. कारण अतिशय दगड किंवा अगदी कडक झालेले मोतीबिंदू सध्याच्या कट करून ते डोळ्यातून सेफली काढायचे, आणि त्याच वेळी ही काळजी घ्यायची की डोळ्याला कुठे आतून इजा होता कामा नये. हे अतिशय स्किलफुल सर्जनचं काम आहे. युथफुल व्हिजन हे आजकालचं आमचं ध्येय आहे, की मोतीबिंदू झाल्यानंतरही त्या वयस्क माणसाला आपण जास्तीत जास्त युथफुल व्हिजन कशी देऊ शकू, आणि तेही ग्लास फ्री. तर आजकाल अशा लेन्सेस आहेत की ज्याच्यामुळे आम्ही लांबचा, मधला, जवळचा सगळेच नंबर काढून टाकू शकतो. मी त्यांचं ऑपरेशन केलं आणि त्याच्यानंतर ते म्हणले, अरे नितीन, मला आता माझी चित्र रंगवलेली आता वेगळ्याच रंगाची वाटतं, त्याच्यामुळे मी परत चित्रकला परत रंगवायला घेतली. म्हणजे हे जे रंगातले फरक आहेत किंवा व्हायब्रन्सी आहे, हे सगळं ते लोक मिस करत असतात, जे कॅटरॅक्ट केल्यामुळे आम्ही रिस्टोर करतो. जे आपण पाहतो, शिकतो, अनुभवतो ते डोळ्यांमुळेच. आपल्या आयुष्यातील प्रत्येक सुंदर क्षण सुंदर करतात ते आपले डोळेच. पण हळूहळू ही दृष्टी जी आहे ती धूसर होऊ लागते, आणि आपण मात्र त्याकडे फारसं लक्ष देत नाही. आज आपण मधुराष्ट्र पॉडकास्टमध्ये ह्याचबद्दल, ह्या डोळ्यांबद्दल आणि डोळ्यांच्या विकारांबद्दल अधिक चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी मधुरा. मधुराष्ट्र पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत. जसं आत्ता मी म्हटलं की आज आपण डोळ्यांच्या विकारांबद्दल चर्चा करणार आहोत, आणि हा डोळ्यांचा विकार म्हणजे मोतीबिंदू, अर्थातच कॅटरॅक्ट. ह्याबद्दल तर तुम्हाला तशी माहिती आहेच, पण आज आपण विस्तृत ह्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. आणि ह्याच विषयी आपल्याशी चर्चा करण्यासाठी आणि आपल्याला अधिक मार्गदर्शन करण्यासाठी ज्येष्ठ तज्ज्ञ, नेत्रतज्ज्ञ आणि ऑप्थोमॉलॉजिस्ट डॉक्टर नितीन देशपांडे आपल्या मधुराष्ट्र पॉडकास्टमध्ये आलेले आहेत. सगळ्यात अगोदर आपण त्यांचं आपल्या पॉडकास्टमध्ये स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर नितीन देशपांडे हे तसं नावाजलेलं नाव आहे. जसं मी मगाशी म्हटलं की डोळ्यांचा विकार झाला तर आपण डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जाऊन योग्य डोळे तपासणी करून घेतली पाहिजे, त्याकडे दुर्लक्ष केलं नाही पाहिजे. डॉक्टर नितीन देशपांडे हे त्यातील तज्ज्ञ आहेत. श्री रामकृष्ण आय हॉस्पिटल समूहाचे ते संचालक आहेत. ग्लोकोमा आणि रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी सल्लागार म्हणूनही ते कार्यरत आहेत. त्यांची मोठी ख्याती आहे. रॉयल कॉलेज ऑफ ऑप्थोमॉलॉजिस्ट लंडनचे ते सदस्य आहेत. जगप्रसिद्ध अरविंद आय हॉस्पिटलचे ते माजी पदव्युत्तर विद्यार्थी आहेत, आणि स्टेट, नॅशनल, इंटरनॅशनल कॉन्फरन्सेसमध्ये त्यांनी आपली थेट शस्त्रक्रिया करून पेपरही सादर केलेत. तसं तर मोतीबिंदूबद्दल तुम्हाला मी जसं म्हटलं तसं इंटरनेटवर बरीच माहिती उपलब्ध आहे, पण तरीसुद्धा पेशंटचा ह्या सगळ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा आता बदलत चालला आहे. जरी बदलत असला तरी नवनवीन टेक्नॉलॉजी आज भारतात येते, आणि ह्या टेक्नॉलॉजीचा उपयोग आपण आपल्या डोळ्यांसाठी नक्कीच करून घेतला पाहिजे. ज्यांना डोळ्यांचा हा विकार असेल त्यांनी लगेचच नेत्रतज्ज्ञांकडे जाऊन या सगळ्या संदर्भात माहिती जाणून घेतली पाहिजे, आणि जर त्यांना मोतीबिंदूसारखा आजार जडला असेल तर त्याकडे दुर्लक्ष त्यांना करून चालणार नाही आहे. तेव्हा आज आपण मोतीबिंदूबद्दल डॉक्टरांशी चर्चा करूयात, त्यांच्याशी त्यांच्याबद्दलचे आणि त्यांना आलेले एक्सपिरियन्स जे आहेत, कारण त्यांचा बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे, गाढा अनुभव आहे, आणि त्याबद्दल आपल्याला त्यांच्याशी चर्चा करायची आहे, मार्गदर्शन जाणून घ्यायचं आहे. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे. तसं तर मोतीबिंदूबद्दल सगळेच जण जाणून आहेत, कॅटरॅक्टबद्दल जाणून आहेत, मात्र तरीही ही जी कॅटरॅक्टची शस्त्रक्रिया आत्ता आपण बघतोय की सर्जरी आहे, त्याला लोक घाबरतात. आता का घाबरतात त्याच्या मागची कारणं वेगवेगळी असतील प्रत्येकाच्या आयुष्यात, मात्र नेमकी कॅटरॅक्ट सर्जरी
कधी करायची, ह्याबद्दल सगळ्यात अगोदर काय सांगाल? मोतीबिंदू म्हणजे आपली जी नैसर्गिक लेन्स असते डोळ्यात, ती आपला डोळा अगदी कॅमेऱ्यासारखा असतो आणि त्यात ज्या लेन्सेस असतात त्याप्रमाणे डोळ्यामध्येही अशा वेगवेगळ्या लेन्सेस असतात. त्यातली जी मुख्य लेन्स नैसर्गिक असते ती जन्मजात क्लिअर असते आणि ही लेन्स पूर्णपणे प्रोटीन्सची बनलेली असते. बरं. तर जसं आपलं वय वाढतं तसं हे प्रोटीन डिजनरेट व्हायला लागतात, म्हणजे खराब व्हायला लागतात, की त्यामुळे आपण अनुभवतो की लोकांचे केस पांढरे होतात किंवा स्किनवर सुरकुत्या पडतात. हा सगळा प्रोटीन डिजनरेशनचाच प्रकार आहे. ह्याच्यामुळे ही लेन्स ओपेक होते आणि ओपेक झाल्यामुळे जो लाईट ट्रान्सफर करायची त्याची ॲबिलिटी आहे की बाहेरून आपल्या नेत्रपटलावर म्हणजे रेटिनावर लाईट फोकस करण्याची त्याची ॲबिलिटी बिघडायला लागते आणि त्याच्यामुळे आपल्याला धुसर दिसायला लागतं. बरं. हे असतं मोतीबिंदू. तर मोतीबिंदूला इंग्लिशमध्ये कॅटरॅक्ट म्हणतात. तर हा ग्रीक वर्ड आहे ॲक्च्युली. जेव्हा स्वच्छ पाणी धबधब्यासारखं खाली धबधब्यातून खाली पडतं तेव्हा ते पांढरं होतं. तर हा ग्रीक शब्द आहे, याला कॅटरॅक्ट म्हणतात, जो आता इतका कॉमन झालेला आहे की आपल्याला माहिती नसतं की हे कुठून ह्याची उत्पत्ती आहे. तर हे असं धुसर दिसायला लागतं, हे कॅटरॅक्ट सुरू होण्याचं लक्षण आहे. तर बरेच वेळा लोकांना लक्षातही येत नाही की त्यांना काही डोळ्यात प्रॉब्लेम आहे, कारण देवाने आपल्याला 2 डोळे दिलेले आहेत. बरोबर. तर एक डोळ्यात जर मोतीबिंदू असेल तर एक दिवस असंच फिरताना किंवा टीव्ही बघताना किंवा खिडकीतून बाहेर बघताना एक हात एका डोळ्यावर गेला चुकून तर त्याला लक्षात येतं की अरे मला ह्या डोळ्यांनी दिसतच नाहीये, कारण हा सायलेंट आजार आहे. बरोबर. सुरुवातीला ह्याच्यामुळे काही दुखत नाही किंवा काही त्रास होत नसतो आणि एकाच डोळ्यात झाल्यावर तर ते लक्षात येणं अवघड असतं. पण जेव्हा दोन्ही डोळ्यात व्हायला लागतं तेव्हा लोकांना कळायला लागतं की अरे मला ड्रायव्हिंग करताना लाईट चमकतायत किंवा मला टीव्हीचे मथळे दिसत नाहीयेत किंवा त्यांचा चष्मा सारखा बदलायला लागतो. तर असे वेगवेगळ्या दैनंदिन जीवनातल्या चेंजेसमुळे, पण तरी बरेच लोक ह्याच्याकडे दुर्लक्ष करतात. लोकांनी योग्य वेळी डोळे तपासून घेणं, दरवर्षी एकदा तरी डोळे तपासणं, हे सगळे आवश्यक हायजीन म्हणतो आपण, की ज्याच्यामुळे योग्य वेळी निदान होणं शक्य असतं. बरोबर. डॉक्टर, आत्ता तुम्ही म्हणालात निदान योग्य वेळी होणं गरजेचं आहे, पण निदान करण्यासाठी आधी आपल्याला मुळात मोतीबिंदू झालाय की नाही हे लक्षात येत नाही. ह्यासाठी वारंवार तपासण्या करणं विशिष्ट वयानंतर, कारण पूर्वी कसं होतं की पूर्वी खूप उशिरा साधारण 55-60पर्यंत मोतीबिंदू होण्याची शक्यता असायची, पण आज मी बघितलं तर अगदी 45 वगैरे वयातल्या लोकांना पण मोतीबिंदू होऊ शकतो. तर मला तेच विचारायचे की असं कसं होतं, म्हणजे एवढ्या लवकर आजकाल मोतीबिंदू का होतोय? एक किस्सा सांगायचा म्हणजे की आता मध्ये एक मुलगा आला होता जो क्रिकेट खेळताना त्याला कधीतरी पूर्वी बॉल लागला होता डोळ्याला आणि नंतर त्याला काहीच प्रॉब्लेम नव्हता, पण एक दिवशी अचानक त्याला लक्षात आलं की एका डोळ्याने त्याला अजिबात दिसत नाहीये. असेही लोकांना, आणि जेव्हा तो आमच्याकडे आला तेव्हा लक्षात आलं की त्याला ट्रॉमॅटिक कॅटरॅक्ट होता, म्हणजे त्याला इंजुरी झाल्यामुळे त्याला कॅटरॅक्ट झालेला होता. तर कॅटरॅक्ट हा एका पर्टिक्युलर वयातच होतो असं नाही, अगदी नवजात अर्भकालाही हा मोतीबिंदू असू शकतो. बापरे. आईच्या पोटात होणाऱ्या इन्फेक्शन्समुळे, लाईक रुबेला वगैरे, किंवा मी जसं आत्ता सांगितलं की कोणाला बॉल लागलाय. आत्ताच आपल्याकडे कोविड होऊन गेलाय काही वर्षापूर्वी आणि कोविड नंतर आम्हाला लक्षात आलं की खूप यंग लोकांना कॅटरॅक्ट झाले आणि कोविडमुळे सगळे घरी बसले असल्यामुळे अगदी पिकलेल्या परिस्थितीत ते मोतीबिंदू पोहोचले होते जोपर्यंत ते लोक आमच्याकडे आले तेव्हा. तर असं जे सिस्टमिक इन्फ्लमेशन आहे कोविड सारख्या आजारांमुळे होणारं, त्याच्यामुळे पण मोतीबिंदू होऊ शकतात. पण सर्वात कॉमन हे वयामुळे होणारा मोतीबिंदू किंवा सिनाईल कॅटरॅक्ट म्हणतात त्याला, किंवा डायबिटीजमुळे. तर डायबिटीस हा एक फॅक्टर आहे की ज्याच्यामुळे लवकर होऊ शकतो. बरं. पण बरेच वेळा आपण डायबिटीस म्हणा किंवा ब्लड प्रेशर म्हणा किंवा मोतीबिंदू म्हणा, हे साधारण त्या वयोगटात होणारे आजार आहेत. त्यामुळे ह्याला को एक्झिस्टिंग आजार आपण म्हणू शकतो, की तो माणूस डायबिटिकही असतो आणि कॅटरॅक्टही त्याला होतो आणि त्याला ब्लड प्रेशर पण असतं. पण अशावेळी डॉक्टर्स तज्ज्ञांपुढे हे चॅलेंज उभं राहतं की हे 2 आजार एकत्र असताना स्किलफुली तो कॅटरॅक्ट कसा मॅनेज करायचा, की समजा त्याच्या पडद्याला सूज आहे, त्या पडदा खराब झालाय, तर ते पण आपण कसं ट्रीट करायचं की जेणेकरून त्याची दृष्टी आपण मॅक्झिमम रिस्टोर करू शकू, त्याला क्वालिटी ऑफ विजन देऊ शकू.
दुसरी गोष्ट तुम्ही मला म्हणलात की प्रिव्हेन्शन, म्हणजे तर आजकाल बराचसा भर हा प्रिव्हेंटिव्ह आय केअरवर आहे. बरोबर. तर आपल्याकडे काही आपण रामकृष्णमध्ये काही असे पिलर्स ठेवलेले आहेत की आपण आधी पेशंट मॅक्झिमम लोकांपर्यंत कसं पोहोचू आपण. तर त्याच्यासाठी आपण कॅम्प्स करतो, लोकांना स्क्रीन करतो की ज्याच्यामुळे आपल्याला लवकर ह्या आजार लक्षात येतात. स्क्रीनिंग झाल्यावर आपण त्या लोकांना त्याची माहिती देतो, त्यांना एज्युकेट करतो ह्याच्याविषयी आणि मग त्यांना वेगवेगळे आपण उपचाराचे ऑप्शन्स देऊन मग त्याचं ट्रीट केलं जातं. तर प्रिव्हेंटिव्ह आय केअरवर रामकृष्ण नेत्रालयाचा खूप भर आहे. वा. त्याच्यासाठी समाजातल्या प्रत्येक घटकासाठी आम्ही स्क्रीनिंग कॅम्प्स करत असतो की त्याच्यातून खूप जणांना असे कॅटरॅक्ट आपल्याला आढळतात की त्यांना हे माहिती नसतं की त्यांना असं काही आजार आहे. बरोबर. तर दरवर्षी प्रिव्हेंटिव्ह आय चेकअप करणं अतिशय आवश्यक आहे. मोतीबिंदूच असं नाही तर डोळ्याचे असे बरेच आजार आहेत की जे आपल्याला लक्षात येत नाही, ते बरोबर. सुप्तपणे आपली नजर डॅमेज करत असतात. पण ह्या प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअपद्वारे आम्ही ते बरेचसे आजार शोधून काढतो आणि योग्य वेळी ट्रीट करतो की जेणेकरून नजर जास्तीत जास्त शाबूत राहावी. बरं. तुम्ही मगाशी बोलता बोलता एक उल्लेख केला की कोविडच्या दरम्यान अनेकांना कॅटरॅक्ट झाला आणि ते जेव्हा तुमच्याकडे आले तेव्हा अक्षरशः ते पिकला होता तो मोतीबिंदू. तर पूर्वी एक असं समज होता की पिकला असेल तरच मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचं. मात्र आजकाल जरा जरी सुरुवात झाली तरी लगेच डॉक्टर सांगतात की लवकरात लवकर तुम्ही ऑपरेशन करून घ्या, सर्जरी करून घ्या. मग अशा वेळेस नेमकं काय करायचं, म्हणजे हे थोडंसं कन्फ्युजन असतं की काय करायचं, तर त्याविषयी काय सांगाल? एक मजा म्हणून सांगतो की मी सेकंड जनरेशन ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट आहे. माझे वडील पण ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट आहेत आणि मी लहानपणी त्यांना ऑपरेट करताना पाहिलेलं आहे. तर तेव्हाची ऑपरेशनची पद्धती म्हणजे जवळजवळ 35-40 वर्षापूर्वीची आणि आत्ताची याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. पूर्वी काही अशा टेक्निक होती सर्जरीची ज्याला क्रायो वगैरे म्हणायचे की ज्याला पिकलेला मोतीबिंदू लागायचा. बरोबर. आणि त्यामुळे त्यावेळी असं लोकांचा समज झाला होता की अरे मोतीबिंदू पिकल्यावरच ऑपरेशन करायचं. आणि त्यावेळेचे रिझल्ट्स आणि आत्ताचे रिझल्ट्स याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. कारण टेक्नॉलॉजी 30-40 वर्षात खूप प्रगत झालेली आहे. मात्र आपण ते जुनेच विचार अजून मनात घेऊन आहोत की अरे मोती पिकल्यावरच करायला पाहिजे. पण इनफॅक्ट मोतीबिंदू पिकवण्याचे पण काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये की मोतीबिंदू अति पिकला तर त्याच्यामुळे काचबिंदू म्हणजे डोळ्याचं प्रेशर वाढून आपल्या डोळ्याच्या नर्वला इंजुरी होऊ शकते किंवा सर्जिकल कॉम्प्लिकेशन्स होण्याचं प्रमाण बरंच वाढतं. कारण अतिशय दगड किंवा अगदी कडक झालेले मोतीबिंदू सध्याच्या कट करून ते डोळ्यातून सेफली काढायचे आणि त्याचवेळी ही काळजी घ्यायची की डोळ्याला कुठे आतून इजा होता कामा नये. हे अतिशय स्किलफुल सर्जनचं काम आहे. पण त्यामुळे जर डोळ्याला आपल्याला अजिबात इजा होऊ द्यायची नसेल तर आज आपल्याकडे खूप चांगली टेक्नॉलॉजी आहे आणि असे कॅटरॅक्ट आम्ही खूप छान मॅनेज करू शकतो. पण तोच जर रुग्ण थोडा लवकर आला तर त्याची रिकव्हरी जास्ती फास्ट होते, सर्जरी जास्ती सेफ होते. तर डोळ्याच्या हेल्थच्या दृष्टीने योग्य वेळी निदान होऊन योग्य वेळी ऑपरेशन होणं आवश्यक आहे. ते मोतीबिंदू पिकू द्यायला पाहिजे ही अगदी चुकीची कल्पना आहे आणि त्याच्यामुळे ॲक्च्युअली डोळ्याला इंजुरी होण्याचे चान्सेस जास्ती आहेत. बरोबर. आत्ता डॉक्टर तुम्ही उल्लेख केलात की इंजुरी होण्याचे चान्सेस जास्त आहेत कारण मोतीबिंदू पिकू देईपर्यंत ही मोठी रिस्क आहे. म्हणजे आता तर अवेअरनेस खूपच वाढत चालला आहे कारण आपल्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की लोकांपर्यंत आपली माहिती अवेअरनेस होणं महत्त्वाचं आहे. आणि श्री रामकृष्ण नेत्रालयामध्ये एकाच छताखाली ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत आणि तुमच्याकडे एक असं टेक्निक आहे, त्या टेक्निकबद्दल मला जाणून घ्यायचं आहे कारण तिथे फार अगदी कमी सेकंदामध्ये ही मोतीबिंदू शस्त्रक्रिया होते. ही टेक्निक काय? कारण ते कसं आहे की सगळीकडेच उपलब्ध नसतं, मग योग्य हॉस्पिटलची निवड करणं ही तितकंच महत्त्वाचं आहे. बऱ्याच नवीन टेक्नॉलॉजीज रामकृष्ण नेत्रालय नेहमीच आणत गेलेलं आहे. त्यात भारतातली पहिली लेन्सार ॲली नावाची सिस्टीम आम्ही रामकृष्ण नेत्रालयामध्ये आणलेली आहे. तर ही लेझर असिस्टेड टेक्नॉलॉजी आहे आणि ह्याच्या जोडीला अतिशय हाय ग्रेड इमेजिंग पण त्या मशीनमध्ये आहे. म्हणजे त्याला स्वतःचा मेंदू आहे मशीनला. अरे वा. तर डोळ्याचं पूर्ण ते काही सेकंदात स्कॅन करून ती लेझर सगळे मॅप्स प्लॅन करते. सर्जन जेव्हा अप्रुव्हल देतो तेव्हा काही सेकंदात म्हणजे हार्डली 20 सेकंदात मोतीबिंदू शस्त्रक्रियेला लागणारे सगळे कट्स केले जातात. तर ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स ड्रिव्हन पूर्ण सिस्टीम आहे
आता आपण आत्ताच डिस्कस केलं की पिकलेले मोतीबिंदू किंवा अतिशय कडक झालेले मोतीबिंदू, तर ह्या लेझरद्वारे हे कट्स अतिशय ॲक्युरेट होतातच, त्याचप्रमाणे हे लेन्सचे तुकडे पण होऊन जातात आणि त्याच्यामुळे कडक झालेला मोतीबिंदू थोडासा सॉफ्ट होतो आणि त्याच्यामुळे तो काढून घेणं सर्जनला जास्ती सोपं जातं. मोतीबिंदू शस्त्रक्रियेत अल्ट्रासाऊंड वापरला जातो, त्याला फेको म्हणतात. तर ह्याच्यात ती टिप हजारो टाईम व्हायब्रेट होते आणि त्या घर्षण आणि त्या लेन्सचे तुकडे चर्न होतात, म्हणजे त्याचा भुगा होतो आणि त्याच सुईसारख्या निडलमधून ते सक पण होतं, बरं, की ज्याच्यामुळे आम्ही अगदी सूक्ष्म छेदातून ऑपरेशन करतो, अगदी 2.2 मिलीमीटर्स. बापरे. जर हे कडक मोतीबिंदू ह्या अल्ट्रासाऊंडनी तोडायचे म्हणलं तर त्याच्यातून हीट जनरेट होते आणि या हीटमुळे डोळ्याच्या आतील नाजूक भागांना इंजुरी होऊ शकते. पण जर लेझरनी त्या लेन्सचे ऑलरेडी तुकडे झालेले असतील तर हे घर्षण कमी होतं, हीट कमी रिलीज होते. तर लॉंग टर्म जर आउटकमचा आपण विचार केला, कारण सर्जरी आज आपण केलेली आहे पण ते डोळे आपल्याला पुढे 40-50 वर्ष वापरायचे, बरोबर बरोबर, तर लॉंग टर्म ह्या नवीन टेक्नॉलॉजीजनी खूप फरक पडतो. बरोबर, की ती जर सर्जरी खूप ॲक्युरेट झाली, त्याचे कट्स परफेक्ट झाले, ती मोतीबिंदू काढून घेताना डोळ्याला इजा नाही झाली, तर तो डोळा अधिकाधिक वर्ष चांगला राहतो आणि त्याच्यासाठी नवीन टेक्नॉलॉजी आपल्याला मदत करते. आणि हे पेन फ्री आहे. सर्जरी ही आजकाल ड्रॉप टाकूनच केली जाते, पूर्वीसारखे इंजेक्शन वगैरे हे दिलं जात नाही, कारण इतक्या वर्षात टेक्नॉलॉजी इम्प्रूव्ह झाली आहे, सर्जन्सचं स्किल इम्प्रूव्ह झालेलं आहे, त्याच्यामुळे हे शक्य आहे. आणि केवळ 7 ते 8 मिनिटातच आपण सर्जरी करू शकतो आणि पेशंटला ऍडमिट व्हावं लागत नाही. मी जसं सांगितलं, माझ्या वडिलांनाही मी ऑपरेशन करताना पाहिलेलं आहे, तेव्हा आठवडाभर पेशंटला दोन्ही साईडला अशा उशा लावून झोपवून ठेवायचे आणि हलू पण द्यायचे नाहीत. बापरे. आणि आता आम्ही अर्ध्या तासात पेशंटला घरी पाठवतो. म्हणजे हा फरक लाईफ आहे. तर हा टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्सेस आहेतच, पण स्किलचे ॲडव्हान्सेस पण आहेत. बरोबर. डॉक्टर, आत्ता तुम्ही म्हणालात तसं की मग एखादा असे पेशंट तुमच्याकडे येतात तेव्हा पहिला प्रश्न काय असतो की जेव्हा त्यांना कळतं की मोतीबिंदू झालाय, तर ते घाबरून जात असतील, कारण की त्यांना असं होतं अरे बापरे आता मोतीबिंदूचं ऑपरेशन करावं लागेल, म्हणजे डोळ्याचं ऑपरेशन म्हणजे टेन्शनचं काम आहे. मग त्याची सुरुवात, कारण बेसिकली पेशंटला आधी तयार करणं ऑपरेशनसाठी हीच मोठी जबाबदारी असते डॉक्टरांवर आणि त्यांच्या मुलांवरती सुद्धा. तर त्याबद्दल एखादा किस्सा वगैरे आहे का, काही तुम्हाला आठवत आहे का असे काही पेशंट? हा तुम्ही खूप चांगला पॉईंट काढलात, कारण ऑपरेशनच्या वेळी ना पेशंट कनेक्ट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आणि त्या पेशंटला पूर्ण माहिती देणं अतिशय आवश्यक आहे. नाहीतर पेशंट वाटतं अरे मला हे तुम्ही सांगितलंच नाही, असं नको व्हायला. तर पेशंटला आम्ही आधीच पूर्ण कल्पना देतो, आम्ही त्यांना ॲश्युअर करतो की हे तुम्हाला दुखणार नाही. तर लोकांचा पहिला प्रश्न असतो डॉक्टर दुखणार नाही ना, आणि दुसरा प्रश्न असतो डॉक्टर मला दिसेल ना. तर आजकाल सर्जरी ही पेनलेस झालेली आहे. जसं मी आधी सांगितलं तसं आमच्याकडे सुंदर ॲनेस्थेटिक ड्रॉप्स असतात की ज्याच्यामुळे अजिबात पेन जाणवत नाही. आमच्याकडे अतिशय शार्प पण मायक्रोसर्जिकल टूल्स असतात की त्या टूल्समुळे ते कट्स इतके सूक्ष्म असतात की ते डोळ्याला दुखत नाहीत. आणि दुसरा प्रश्न असतो की डॉक्टर मला दिसेल ना, तर त्याला चांगलं दिसावं याची खात्री आम्ही आधीच केलेली असते. तर एकतर डिटेल्ड एक्झामिनेशन, आमच्याकडे खूप हाय एंड स्कॅनिंग मशीन्स असतात की ज्याच्याने आम्हाला पडद्याची हेल्थ कशी आहे ते कळतं, बुबुळाची हेल्थ कशी आहे ते कळतं, त्याला योग्य प्रकारची कोणती लेन्स टाकायला पाहिजे ह्याचे कॅल्क्युलेशन्स हे अत्याधुनिक मशीन्सनी आपण करतो. आणि ह्याच्यातून त्याची तयारी आधी एवढी केलेली असते की त्याला हमखास चांगलं दिसेल हे आमचा पूर्ण प्रयत्न असतो. काही लोकांचे अनफॉर्च्युनेटली डायबिटीस असेल, काचबिंदू असेल, ह्याच्याने जर पडदे कमजोर असतील तर त्याच्या पण सगळ्या ट्रीटमेंट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत, पण त्याची पेशंटला आम्ही आधीच कल्पना देतो. बरोबर. की जरी आपण मोतीबिंदू चांगला केला पण तुमचा जर पडदा वीक असेल तर तो आपण नंतर कसा सुधारू शकतो, किंवा त्या डोळ्याला मॅक्झिमम व्हिजनचं पोटेन्शियल आपण कसं मिळवून देऊ शकतो हे आधी पेशंटशी डिस्कस केलं जातं, की जेणेकरून पेशंटला नंतर वाटू नये की अरे हे मला सांगितलं नाही म्हणून. तर हे फार महत्वाची बाब तुम्ही आता पुढे आणलीत, तर त्याची आम्ही पूर्ण काळजी घेतो. बरोबर. डॉक्टर, आणि बऱ्याचदा असं होतं की मोतीबिंदूचं ऑपरेशन झाल्यानंतर जो चष्मा आहे तो आजकाल लावायची पण गरज नाहीये. येस. म्हणजे माझ्याच घरचा एक किस्सा तुम्हाला मी सांगते. माझ्या सासूबाईंचं काही म्हणजे थोड्या दिवसांपूर्वी ऑपरेशन झालं होतं, काही महिन्यांपूर्वी, आणि असंच माझ्या नवऱ्याचं सोन्याचं ब्रेसलेट खाली पडलं. त्यांना ते 3ऱ्या मजल्यावरनं दिसलं. म्हणजे
मला त्या म्हणाल्या की बघ माझं कॅटरॅक्टचं ऑपरेशन झालं ना म्हणून मला ते दिसलं, नाहीतर दिसलं नसतं. म्हटलं हो. आणि त्यांनी आधी ऑपरेशन केलं, म्हणजे जस्ट त्यांची सुरुवातच झालेली. बऱ्याचदा असं होतं की मगाशी आपण बोललो तसं की सुरुवात झाल्यावरती आपण लगेच जर ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन जर चेकअप केलं तर नक्कीच, कारण हेल्थ चेकअप आपण दरवर्षी करतो, दर 6 महिन्यांनी करतो. मात्र डोळ्यांचं चेकअप करणं हे कोणी स्पेशली जात नाही जोपर्यंत आपल्याला चष्म्याचा नंबर वाढलेला वाटत नाही किंवा स्क्रीनवरती दिसत नाही आहे, तोपर्यंत आपण डॉक्टरांकडे जात नाही. मला हेच विचारायचं आहे, साधारणपणे आता आम्ही 40शी उलटलेले लोक आत्ता बघत असतील पॉडकास्ट, त्यांनी कधी जावं म्हणजे डोळ्यांच्या डॉक्टरांकडे? हे सगळं रेटिना चेकअप किंवा ग्लोकोमा आहे का, किंवा आपल्याला काही झालं आहे का डोळ्यांना, जस्ट चेकिंगसाठी पण जायला पाहिजे का? एक मजेशीर गोष्ट सांगतो की ऑपरेशन, एक पेशंट म्हणला डॉक्टर ऑपरेशन झाल्यावर दुसऱ्या दिवशी मी जेव्हा आरशासमोर उभं राहून कंगव्यानी केस विंचरले तेव्हा मला सगळं क्लिअर दिसलं, जे मला आधी दिसत नव्हतं एवढ्या जवळचं. ते आता मी विदाऊट चष्मा बघू शकलो, त्यामुळे मला फार आनंद झाला. तर ह्या छोट्या छोट्या आयुष्यातले हे आनंद आहेत. बरोबर. युथफुल व्हिजन हे आजकालचं आमचं ध्येय आहे की मोतीबिंदू झाल्यानंतरही त्या वयस्क माणसाला आपण जास्तीत जास्त युथफुल व्हिजन कशी देऊ शकू, आणि तेही ग्लास फ्री. तर आजकाल अशा लेन्सेस आहेत की ज्याच्यामुळे आम्ही लांबचा, मधला, जवळचा सगळेच नंबर काढून टाकू शकतो. काही जणांना खूप जाड चष्मे असतात आणि 40शी ओलांडल्यावर मग कॅटरॅक्ट सर्जरी बिकम्स द बेस्ट ऑप्शन की त्यांचा आपण चष्मा काढून टाकू शकतो. त्याला प्रेस्बायोपिक लेन्स एक्सचेंज अशी सायंटिफिक टर्म आहे. बरं. की काही जणांना चष्म्याचा एवढा कंटाळा आलेला असतो की ते म्हणतात डॉक्टर मला चष्मा नकोय, तुम्ही प्लीज हा काढून टाका. बरोबर. किंवा आपल्यासारखे जे कॅमेरासमोर राहणारे अँकर लोक आहेत की जे चष्मा घालू शकत नाहीत, तर 40शी नंतर हा प्रेस्बायोपिक लेन्स एक्सचेंजचाही ऑप्शन असतो की जेणेकरून आपण कॅटरॅक्ट सर्जरी करून लॅसिक सारखा रिफ्रॅक्टिव्ह आउटकम आपण देऊ शकतो. त्यामुळे आता कॅटरॅक्ट सर्जरी ही लॅसिक सारखी रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी पण झालेली आहे की ज्याच्यामुळे चष्म्यापासून आपण फ्रीडम मिळवू शकतो. अगदी. आणि रिफ्रॅक्टिव्ह सर्जरीमध्ये तुमची ख्याती आहेच. डॉक्टर, मगासपासून आपण सगळ्या गोष्टींवरती बोलतोय, मात्र बऱ्याचदा असं होतं की आय हॉस्पिटल निवडताना बऱ्याच पेशंटची चूक होते. म्हणजे माझ्याच ओळखीतला एक किस्सा आहे माझ्या काकूसोबत घडलेला. तर तिचं ऑपरेशन, तिला डायबिटीज खूप आधीपासून होताच, मग नंतर प्रेशर वाढत गेलं डोळ्यांवर, मग ऑपरेशन करण्याची वेळ आली. तर ऑपरेशन झालं, सगळं झालं, पण काही दिवसातच पुन्हा तिला ते ऑपरेशन सक्सेसफुल झालं नाही. अर्थात चांगल्या डॉक्टरांकडे करूनसुद्धा अगदी, तरीसुद्धा असं का होतं? मग आय हॉस्पिटल निवडताना कुठल्या गोष्टींची नेमकी काळजी घेतली पाहिजे? ही सगळ्याच डॉक्टरांची इच्छा असते की त्यांच्या पेशंटला चांगलीत चांगली ट्रीटमेंट मिळावी आणि त्यांना चांगली नजर यावी. आय हॉस्पिटल जशी टेक्नॉलॉजी आधुनिक होतीये तसं आय हॉस्पिटलचे स्टँडर्ड्स पण इम्प्रूव्ह होत चाललेत. बरोबर. आता आपल्या देशात अशा काही संस्था आहेत की जे एन्श्युअर करतात की हॉस्पिटल हे पेशंट सेंट्रिक आहे किंवा पेशंटच्या सेफ्टीसाठी काम करणारं आहे. की जसे आपलं NABH आहे की जे NABH ॲक्रेडिटेड हॉस्पिटल्स आहेत तिकडे एन्श्युअर केलं जातं की पेशंटला सेफ्टी फर्स्ट हे त्यांचं ध्येय असतं. जसं श्री रामकृष्ण नेत्रालय इज फुली NABH ॲक्रेडिटेड. त्याच्या पण स्टेजेस आहेत. तर NABH वी हॅव अचीव्ड द हायेस्ट ग्रेड ऑफ NABH. तर हा एक मापदंड असू शकतो पेशंटला बघण्याचा की हे हॉस्पिटल ॲक्रेडिटेड आहे का, की तिकडं सगळे स्टँडर्ड्स फॉलो केले जातात का. ते आयदर चेकिंगचे असोत किंवा ऑटोक्लेविंग म्हणजे स्टरलायझेशनचे स्टँडर्ड्स असोत किंवा पेशंट सेफ्टीचे स्टँडर्ड्स असोत. तर हा एक महत्त्वाची गोष्ट आहे. सेकंडली, डोळा हा आजकाल छोटा दिसणारा ऑर्गन जरी असला तरी त्याच्यात खूप सुपर स्पेशालिटीज आजकाल आलेल्या आहेत की जसं रेटिना आहे, ग्लॉकोमा आहे, ऑक्युलोप्लास्टी आहे, पिडियाट्रिक आहे, असे वेगवेगळ्या सुपर स्पेशालिटीज असतात. आणि त्या सुपर स्पेशालिटीमध्ये अधिकाधिक काम केलेले पण नेत्रतज्ञ आजकाल अवेलेबल आहेत. तर अशा हॉस्पिटलमध्ये की जिकडे हे सगळे नेत्रतज्ञ अंडर वन रूफ अवेलेबल आहेत की उद्या तो जर डायबेटिक व्यक्ती आहे आणि त्याला मोतीबिंदू बरोबर डायबेटिक रेटिनोपॅथी पण आहे, तर ह्या दोन्ही गोष्टी जर त्या एका अंडर वन रूफ व्यवस्थित ट्रीट होऊ शकत असतील तर ते पेशंटसाठी खूप चांगलं आहे. खरंय. मोतीबिंदू शस्त्रक्रिया ही सर्जन स्किलमुळे, टेक्नॉलॉजीमुळे खूप सेफ झालेली आहे. तरी कोणत्याही सर्जरीमध्ये कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात
आणि ते अनअवॉइडेबल आहे. म्हणजे इवन WHO क्रायटेरिया पण म्हणतो की 1% हजारात एक डोळ्याला इन्फेक्शन होऊ शकतं, तुम्ही किती काळजी घ्या. खरंय खरंय. पण ते झालेलं कॉम्प्लिकेशन तिथल्या तिथे अंडर वन रूफ जर ट्रीट होत झालं तर ते डोळ्यासाठी खूप चांगलं असतं. तर अशा ठिकाणी जिकडे हे सगळे तज्ज्ञ अवेलेबल आहेत की जर कॉम्प्लिकेशन झालं पण ते पण जर चांगल्या प्रकारे आपण मॅनेज करू शकलो एका हॉस्पिटलमध्ये अंडर वन रूफ, तर ते पेशंटसाठी खूप चांगलं असतं. बरोबर. तर मला वाटतं साधारण हे क्रायटेरिया आहेत की एकतर गुड ॲक्रेडिटेशन, अवेलेबिलिटी ऑफ ऑल गुड सुपर स्पेशालिस्ट अंडर वन रूफ, की जेणेकरून कॉम्प्लिकेशन झालं तरी ते इफेक्टिव्हली मॅनेज करून चांगली विजन रुग्णाला येऊ शकते. अगदी. डॉक्टर, श्री रामकृष्ण नेत्रालय हे त्यापैकीच एक आहे, कारण तिथेच सगळे अंडर वन रूफ सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. टेक्नॉलॉजी चांगली आहे, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे, चांगले सर्जन आहेत तिथे, ऑप्थोमॉलॉजिस्ट आहेत आणि उत्तम प्रकारे तिथे ट्रीटमेंट केली जाते. तर मला त्याबद्दल जाणून घ्यायचे की श्री रामकृष्ण नेत्रालय कशा पद्धतीने पेशंटकडे कसा ॲप्रोच करून ठेवतं, कशा पद्धतीने ट्रीटमेंट करतं, त्याबद्दल. रामकृष्ण नेत्रालयचे सगळ्या ब्रांचेस NABH ॲक्रेडिटेड आहेत. त्यामुळे पेशंट सेफ्टी जवळ फर्स्ट हे की पेशंट फर्स्ट हे आमचं गोल आहे. सगळ्या आमच्या ब्रांचेसमध्ये सगळ्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान जे अवेलेबल होतं जगात ते आम्ही आणण्याचा प्रयत्न करत असतो. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे बेटर ट्रीटमेंट बेटर होते, रिकव्हरी बेटर होते. पेशंटला जेवढी युथफुल व्हिजन आपण देऊ शकतो तिकडे आमचा प्रयत्न असतो. तर श्री रामकृष्ण नेत्रालयात आम्ही काळजी घेतो की आलेल्या पेशंटचं व्यवस्थित आपण इव्हॅल्युएशन करतो, त्याला एज्युकेट करतो आणि त्याच्यानंतर त्याला व्यवस्थित आपण ट्रीटमेंटही देतो. प्रिव्हेंटिव्ह आय केअर जसं मी म्हणलं इज अवर व्हेरी इम्पॉर्टंट गोल. मिशन नेत्रदूत नावाचं मिशन आम्ही आता लॉन्च केलेलं आहे की ज्या लोकांना माहिती नाही की त्यांना डोळ्यांचे आजार आहेत अशा लोकांना आम्ही स्क्रीन करतो. अरे वा. की जेणेकरून त्या माणसाची नजर आपण वाचवू शकतो. आणि त्याच्यासाठी आमच्याकडे पूर्ण ट्रेंड स्टाफ पण आहे. तर नुसते डॉक्टर्सच नाहीत तर आमची टीम असेल की जे ऑप्टोमेट्रिस्ट आहेत, काउन्सलर्स आहेत, त्यांना वेळोवेळी ट्रेनिंग देऊन आपण सगळ्यांना व्यवस्थित ट्रेन केलेलं आहे की जेणेकरून पेशंटला जी मॅक्झिमम पॉसिबल चांगली ट्रीटमेंट आपण देऊ शकू तो आपल्याकडून प्रयत्न आपण करतो. बरोबर. अर्थात डॉक्टर, पेशंटचं रिअल ट्रान्सफॉर्मेशन ह्याचा काही अनुभव मला सांगू शकाल का ह्या ठिकाणी? गेल्या 20 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये अशा खूप गोष्टी होतात. तर हे रोजच्याच बऱ्याचशा स्टोरीज असतात पण त्या आपण एवढ्या सांगत नाहीत. तर एक खूप लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की एक वयस्कर बाई आमच्याकडे आल्या होत्या ज्या मुलांनी त्यांना दोन्ही हातांनी पकडून आणलं होतं की त्या म्हणल्या की मला 15 वर्षापासून दिसतच नाही म्हणून. बापरे. तर मी डोळ्याचं एक्झामिनेशन केलं तेव्हा खूप त्यांचा मोतीबिंदू पिकला होता. तर मी म्हणलं की हे मोतीबिंदू शस्त्रक्रिया शक्य आहे. तर त्यांना आधी विश्वासच बसेना की डॉक्टर खरंच का. म्हटलं आपण ऑपरेशन करू, तुम्हाला दिसेल. तर ऑपरेशन केल्यावर जेव्हा त्यांना दिसायला लागलं तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. तर त्या म्हणल्या की माझ्या मुलाचा चेहरा मला 15 वर्षानंतर दिसला आणि मुलगाही रडायला लागला. म्हणजे ते अगदी चित्रपटात दाखवल्यासारखं. तर हा आनंद आम्हाला रोज मिळत असतो, छोटा छोटा आनंद की कोणाची तरी दृष्टी आम्ही जर रिस्टोर करू शकत असू तर जे जॉब सॅटिस्फॅक्शन आहे किंवा ज्या नुसतं काम करण्यामधूनही आम्हाला इतका आनंद मिळतो, समाधान आहे. किंवा एखादी व्यक्ती ज्याला दिसत नाहीये, आता मी अरविंद आय हॉस्पिटल सारख्या वर्ल्ड क्लास इन्स्टिट्यूटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट ट्रेनिंग केलंय. तर स्टुडंट असतानाही आम्ही छोट्या छोट्या गावांमध्ये जायचो, तिकडं स्क्रीनिंग कॅम्प करायचो. तर एकदा एक बाईला असं दोन्हीकडे मॅच्युअर कॅटरॅक्ट होतं आणि तिला त्याच्या मुलांनी असंच पकडून आणलं होतं. तर ती बाई लकीली माझ्याच टेबलावर आली, कारण त्यांना आम्ही मेन हॉस्पिटलला न्यायचो आणि तिकडे ऑपरेशन करायचो. आणि असे 7-8 टेबल्सवर सर्जरीज चालू असायच्या, कारण एका वेळी आम्ही 1000 पेशंट घेऊन यायचो. तर ती बाई मला लक्षात होती आणि ती माझ्याच टेबलावर आली आणि तिचं ऑपरेशन छान झालं एका डोळ्याचं. आणि आम्ही परत काही दिवसांनी तिकडं परत डोळे चेक करायला जायचो की बाबा सगळे चांगले आहेत ना. तर ती बाई एकटी दरवाजावर आमचं स्वागत करायला टीमची उभी होती आणि तिला छान दिसत होतं. तर असे डोळ्याचे इमोशनल किस्से फार आहेत आणि हे ट्रान्सफॉर्मेटिव्ह आहेत. म्हणजे त्या व्यक्तीचं आयुष्यच बदलतं आणि त्या व्यक्तीचंच नाही तर त्याच्या अख्ख्या कुटुंबाचं आयुष्य बदलतं. की फॉर एक्झाम्पल एखादा
पैसे कमवणारा तो एकच व्यक्ती आहे की ज्याची व्हिजन कमी झाली आहे, आणि ती जर आपण रिस्टोर करू शकलो तर त्या सगळ्या कुटुंबाला फरक पडतो त्याचा. तर असे इमोशनल किस्से तर खूप आहेत, त्यातले हे 2. डॉक्टर, ह्या मोतीबिंदूबद्दल किंवा डोळ्यांच्या काही विकारांबद्दल लोकांमधले जे गैरसमज मी जसं म्हटलं तसं अजूनही आहेत, आणि कितीही तुम्ही अवेअरनेस करण्याचा प्रयत्न केला वेगवेगळ्या माध्यमातनं, आज एवढं सगळं जग पुढे चाललं आहे तरीसुद्धा कुठेतरी असं म्हटलं जातं की उन्हाळ्यात शस्त्रक्रिया करायची नाही, किंवा जेव्हा मोतीबिंदूचं ऑपरेशन होतं तेव्हा गॅसजवळ त्या बाईने जायचं नाही. हे खरंच गरजेचं आहे का, आणि त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? बरेच वेळा जुन्या गोष्टी तशाच Follow फॉलो होत असतात. बरोबर. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही आता म्हणलात उन्हाळ्यात ऑपरेशन करायचं नाही, असं काही नसतं, कारण सीझनवर काहीच अवलंबून नसतं. आम्ही अगदी 12 महिने ऑपरेशन्स करत असतो आणि त्याचे उत्तम रिझल्ट्स येत असतात. तर ही खूप चुकीची कल्पना आहे की एखादा पर्टिक्युलर सीझन ऑपरेशनसाठी योग्य आहे म्हणून. परत लोक हे म्हणतात की माझ्या त्या रिलेटिव्हचा डोळा गेला डॉक्टर, माझा डोळा जाईल का? तर मी लोकांना ॲश्युअर करू इच्छितो की आज कॅटरॅक्ट सर्जरी खूप ॲडव्हान्स झालेली आहे. डोळा जाणे वगैरे ह्या गोष्टी आता अतिशय रेअर झालेल्या आहेत. अर्थात ॲक्सिडेंट्स सगळ्याच क्षेत्रात होऊ शकतात, पण कोणीतरी किस्सा ऐकून की अरे कोणाचा तरी डोळा गेला तर माझा डोळा जाईल का, ही अँझायटी आजकाल बाळगायची काही गरज नाही. बरोबर आहे. तर असे बरेच लोकांना कल्पना असतात की चुकीच्या कल्पना असतात, आणि ते पारंपरिक त्या रूढीने तेच कल्पना पुढे पुढे जात असतात. तर दुसरं म्हणतात की आता आम्ही बरेच वेळा दुसरा डोळा 3 दिवसांनीच सर्जरी करतो. तर लोक म्हणतात डॉक्टर 3 दिवसांनीच कसा करायचा? पण आजकाल आमचे छेद इतके बारीक झालेले आहेत की ते 2 दिवसातच हिलून जातात. त्यामुळे दुसरा डोळा करायला काहीच, आणि खूप जणांचे आम्ही करतोय 3ऱ्या दिवशी दुसरा डोळा करतो. अगदी 8 दिवसात ते पेशंट दोन्ही डोळ्यांनी उत्तमरित्या बघू शकतात. तर बरेच आता अशी लोक म्हणतात डॉक्टर पुढच्या महिन्यात माझ्या मुलाचं लग्न आहे, मग मी काय करू, मला काही दिसत तर नाहीये, मग मी थांबू का? तर आम्ही त्यांना सांगतो की आजकाल मॉडर्न सर्जरीमुळे रिकव्हरी 2 दिवसात होते, म्हणजे पेशंटला दुसऱ्या दिवशीच दिसायला लागतं, आणि ते कट्स इतके बारीक असतात की ते 2-3 दिवसात हील होऊन जातात. त्यामुळे बऱ्याचशा आपल्या दैनंदिन गोष्टी आपण 2-3 दिवसांनी चालूच करू शकतो. तर आता एका महिन्याने जर लग्न असेल तर त्याची आत्ता काळजी करायची तुम्हाला गरज नाही, तोपर्यंत तुम्ही धडधडीत चांगले व्हायला असं आम्ही त्यांना ॲश्युअर करतो. तर अशा गोष्टी आहेत की जे लोकांच्या मनात मिसकन्सेप्शन्स आहेत. बरोबर. कसं आहे की डॉक्टर, गुडघ्यांचं ऑपरेशन किंवा चालता येत नाही आहे म्हणून आईवडिलांना आपण सांगतो की तुम्ही गुडघ्यांचं ऑपरेशन करून घ्या, किंवा आपल्याला ते लगेच लक्षात येतं साधारणपणे आपण बघितलं तर आईवडिलांकडे. पण डोळ्यांच्या बाबतीत आपल्याला लक्षात येत नाही की त्यांना दिसत नाही आहे, किंवा त्यांना धूसर दिसतं आहे, त्यांना काहीतरी डोळ्यांचा विकार झाला आहे, हे पटकन लक्षात येत नाही. तर अशा वेळी मुलांचा ॲप्रोच आईवडिलांसाठी कसा असला पाहिजे, आय हेल्थसाठी खास करून? सिनियर सिटीजन्स बरेच वेळा आपल्या स्वतःकडे दुर्लक्ष करत असतात. दिसतंय ना, काम चाललंय ना, अशा पद्धतीचा त्यांचा ॲप्रोच असतो. अगदी ठेचकळायला लागल्यावरच मुलांना लक्षात येतं की अरे आई बाबांना काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्यांना घेऊन जायला पाहिजे. बरोबर. तर याच्यात प्रिव्हेंटिव्ह चेकअपचं फार महत्व आहे की एका पर्टिक्युलर वयानंतर 40शी नंतर म्हणा की दरवर्षी डोळे ॲटलिस्ट एकदा तरी तपासायला पाहिजेत. मोतीबिंदूच नाही तर काचबिंदू, डायबेटिक रेटिनोपॅथी, हे असे बरेच सुप्त आजार आहेत जे तुम्ही डॉक्टरांकडे गेल्याशिवाय डिटेक्ट होत नाहीत, आणि जर त्यांचं योग्य वेळी उपचार झाला नाही तर पुढे जाऊन अतिशय त्याच्यामुळे नजरेला डॅमेज होऊ शकतो. बरोबर. तर मला वाटतं हे प्रिव्हेंटिव्ह आय चेकअपचं महत्व हे सगळ्यांनी जाणून घ्यायला पाहिजे, स्वतःसाठी पण आणि आपल्या आई वडिलांसाठी पण. तर सगळ्या कुटुंबांनी वर्षातून एकदा तरी डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जाऊन डोळे तपासून घेणं आवश्यक आहे. खरंय. डॉक्टर, एक शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, कारण की आत्ता मगासपासून आपण ह्याबद्दल बोलतोय, मात्र ह्या सगळ्यानंतर क्वालिटी ऑफ लाईफ पेशंटची कशी होते आणि त्यांना किती फायदा होतो? तुम्ही एक डॉक्टर म्हणून अनेक पेशंटला बघितलं असेल, त्यांच्यावरती उपचार केले असतील, ते तुमच्याकडे दरवर्षी आय चेकअपसाठी येत पण असतील, पण ऑपरेशन होऊ नये, मोतीबिंदूचं ऑपरेशन झाल्यानंतरही आय चेकअप करणं दरवर्षी हे किती महत्त्वाचं आहे, आणि क्वालिटी ऑफ लाईफ त्यांचं कसं होतं त्याबद्दल? मोतीबिंदू शस्त्रक्रिया युजली एकदाच आयुष्यात करावी लागते, पण लोकांना वाटतं डॉक्टर मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाली म्हणजे झालं, पण डोळ्याचे बाकी पण अंग आहेत, जसं रेटिना आहे, ऑप्टिक नर्व आहे,
जर एखादी व्यक्ती डायबेटिक आहे किंवा ब्लड प्रेशर असलेली आहे तर त्यांनी दरवेळी आपल्या रेटिनाचं चेकअप करणं खूप आवश्यक आहे. बरोबर. किंवा तुमच्या घरात कोणाला काचबिंदू आहे तर काचबिंदूची दरवर्षी तुम्हाला सुरू झालंय का ते बघणं आवश्यक आहे, कारण हे जेनेटिक आजार आहेत. तर मोतीबिंदू झाला म्हणजे झाला असं नाहीये. बरोबर. तरीही दरवर्षी डोळे तपासणं अतिशय आवश्यक असतं आणि ते सगळ्यांनी करायलाच पाहिजे. मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा इम्पॅक्ट तुम्ही मला विचारलात की आजकाल युथफुल व्हिजनच्या जवळात जवळ किती आपल्याला नेता येईल त्या व्यक्तीला असं आमचं एम असतं. आणि तशा प्रकारचे सर्जिकल टेक्नॉलॉजीज आहेत किंवा तसे इम्प्लांट्स आहेत की ज्याच्यामुळे ते आम्हाला सहज शक्य पण आहे ते तिथपर्यंत नेणं, जर डोळा हेल्दी असेल तर, की ज्याच्यामुळे चष्म्यापासून त्यांना मुक्तता मिळते. दे आर मोर फ्री टू परस्यू देअर पॅशन्स. त्यांचे चित्रकला असेल. खरंय. तर आता बरेच माझे स्वतःचे चित्रकलेचे टीचर शाळेतले, ही वॉज अ व्हेरी वेल नोन पेंटर, म्हणजे त्यांचं अगदी US मध्ये जगात त्यांना मान मिळालेला आहे. त्यांना कॅटरॅक्ट झाला, ते माझ्याकडे आले, मी त्यांचं ऑपरेशन केलं आणि त्याच्यानंतर ते म्हणले, अरे नितीन, मला आता माझी चित्र रंगवलेली आता वेगळ्याच रंगाची वाटतं, त्याच्यामुळे मी परत ती परत रंगवायला घेतली. म्हणजे हे जे रंगातले फरक आहेत किंवा व्हायब्रन्सी आहे, हे सगळं ते लोक मिस करत असतात, जे कॅटरॅक्ट केल्यामुळे आम्ही रिस्टोर करतो. तर हे जगाचं सुंदर जग आहे, त्याचे खरे रंग तुम्हाला दिसायला लागतात. अगदी. आणि मला वाटतं की सुंदर जग आहे त्याचा अनुभव घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. फक्त गैरसमज पसरवणं हे महत्त्वाचं नाही. आज आपण खरं तर ह्या माध्यमातून तेच सांगण्याचा प्रयत्न केला. आणि मला वाटतं की डोळ्यांविषयी आज डॉक्टर तुम्ही बऱ्याच गोष्टी उलगडल्या आणि सगळ्यांचे डोळे खरं तर आत्तापर्यंत उघडले असतील की ज्यांना कोणाला मोतीबिंदूचा विकार जडला असेल ते नक्कीच योग्य डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊन ऑपरेशन करतील किंवा त्यांच्या आजूबाजूला कोणी असतील तर नक्कीच ते त्यांना सांगतील की असं नाही आहे. की हा जो पॉडकास्ट आहे नक्कीच तुम्ही शेअर करा, कारण की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं एक मेन एमच आहे की अवेअरनेस, एज्युकेशन, त्याचबरोबर स्क्रीनिंग आणि ट्रीटमेंट हे आपलं महत्त्वाचं एम आहे. आणि तेच रामकृष्ण नेत्रालयमध्ये होत असतं. एकाच छताखाली ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. त्यामुळे कोणत्याही विकाराबद्दल समज पसरवणं आधी महत्त्वाचं आहे, गैरसमज पसरवणं नाही. कारण मधुराष्ट्रक पॉडकास्टमधून आपण हाच प्रयत्न ह्या ठिकाणी केला आहे. डॉक्टर, तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद. तेव्हा अनेकांना डोळ्यांच्या समस्या भेडसावत असतील, कारण आजकाल आपण बघितलं तर सतत मोबाईल, TV, स्क्रीन सतत आपल्या डोळ्यासमोर असतेच आणि कुठे ना कुठेतरी डोळ्यांचा विकार आपल्याला जडलेला असतो, आपल्याला त्रास होत असतो, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. तर दुर्लक्ष करू नका, योग्य काळजी घ्या. दरवर्षी निदान आय हेल्थ चेकअप करून घ्या, कारण ह्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल की तुमच्या डोळ्याला काही झालं नाही आहे ना. एक प्रिव्हेंटिव्ह फार महत्त्वाचं आहे, जसं आत्ता डॉक्टरांनी सांगितलं तसं. आणि अर्थातच तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर नक्कीच तुम्ही शेअर करा, लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आत्ता जसं आपण ह्या सगळ्याबद्दल बोललो, मोतीबिंदूबद्दल, अर्थातच कॅटरॅक्टबद्दल बोललो, डॉक्टर नितीन देशपांडे हे त्यातले एक्सपर्ट आहेतच आणि गेल्या अनेक वर्षांपासून ते या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या वडिलांपासून ते ह्या क्षेत्रात आहेत. आणि श्री रामकृष्ण नेत्रालय ह्या मुंबईत तर त्यांच्या अनेक ब्रँचेस आहेत, ठाणे, चेंबूर, मुलुंड, वाशी ह्या ठिकाणी आहेत आणि महाराष्ट्रभर त्यांचं कार्य पसरलेलं आहे. जर का तुम्हालाही डोळ्यांसंदर्भात काही विकार असतील किंवा तुम्हाला जाणवत असेल की काहीतरी आपल्याला झालं आहे तर नक्कीच तुम्ही श्री रामकृष्ण नेत्रालय ह्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचे डोळे चेक करू शकता, तिथे तपासणी करू शकता. एकाच छताखाली तुम्हाला सगळ्या प्रकारची माहिती पण उपलब्ध होईल. अनेक तिथे डॉक्टर्स आहेत, ऑप्थोमॉलॉजिस्ट आहेत, त्यांचा स्टाफही वेल ट्रेन्ड आहे. तर नक्कीच तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि श्री रामकृष्ण नेत्रालयाला नक्कीच भेट द्या. त्याचबरोबर त्यांचं नेत्रदूत हे मिशनसुद्धा आहे आणि ह्या नेत्रदूत मिशन अंतर्गत ते अनेक लोकांचे डोळे चेक करतात आणि त्यानंतर त्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्यावरती सर्जरी करण्यासाठी देखील ते मार्गदर्शन करतात. तर नक्कीच त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता.